मंडळी आता साताऱ्याला आलोय. स्टेडियमचं या ठिकाणी तयारी चालू आहे. हे मातीत असणार आहे स्पर्धा. नमस्ते पलवान, तयारी चालू आहे म्हणा. भरपूर या थोड्याच दिवसावर आता स्पर्धा आलेली आहे, त्यामुळे तयारी चालू आहे. आता काय काय नियोजन म्हणजे आज होणार, उद्या काय, कधीच तयार होणार स्टेज? आता एक 3-4 दिवसात चालू होईल स्टेज. हा आज हे मेन स्टेज आहे आपलं, म्हणजे तो हा आपला आखाडा हे प्रमुख पाहुणे गेस्ट साठी. पाहुण्यांसाठी असे 3 स्टेज आहेत आपले. हा एक मोठा स्टेज प्रमुख पाहुण्यांसाठी, हिंद केसरींसाठी. कधीपासून हे चालू केलं? काय म्हणला? कधीपासून हे चालू केलं म्हणजे आपण तयार त्यामध्ये कार्यक्रम केला, हा, वासा भूमिपूजनापासून चालू झालं. हा स्टेज आहे. तर आपली सगळी गॅलरी आहे मोठी. हा हा हा. ते सगळं मागं पार्किंग वगैरे राहणार आहे VIP साठी. एरिया भरपूर आहे. आखाडा ऊन भरपूर आहे या भागात. तसं लवकर आपल्याला 10च्या आत स्पर्धा 7 ते 10 करा. मध्ये कुस्ती हा करणार आहे. बरोबर बरोबर. 7 ते 10 पर्यंत यावर जाऊया. इथनं नाही, इथनं जाता येईल. 150 बाय 60चा आखाडा आहे. हा नुसता आखाडा 150 बाय 60चा आहे. बर. अजून पलीकडे वाढेल, पुढं वाढेल. इकडे वाढव. त्यामुळे इथं का ठेवलाय, जवळ का घेतलंय हा की वरच्या गॅलरीत त्या सगळ्या माणसाला व्यवस्थित दिसणार. बघाय मिळेल. आता वरनं उभा राहिला बरोबर. मला इथनं लगेच दिसणार. बरोबर स्पष्ट दिसणार तिथनं गोष्टी. इथं आपण चेअर्स टाकणार आहे. इथे खाली खुर्च्या आहेत आणि त्या गॅलरीला चिटकूनच खाली एक गॅलरी अजून करणार आहे. मधला स्पेस थोडं खेळाडूंसाठी वॉर्मअप वगैरे करण्यासाठी ठेवणार. मधला स्पेसला ती एक एंट्री आम्ही स्पॉट करतोय, कुठली एंट्री. तर तशानुसार आम्ही खेळाडूंसाठी एक स्पेसिफिक एंट्री ठेवणार आहे. म्हणजे आतमध्ये येताना त्यांनाच एक पासेस वगैरे, आयडेंटिटी कार्ड चाललंय सर. भरपूर आहे. हो ऊन आहे. इकडे गेस्ट साठी असणार आहे. त्याची उंची वाढवणार आहे का? ह्याचं उंची एवढीच आहे. थोडं थोडी अजून वाढवाय पाहिजे थोडं. ह्याची स्टेप जाणार वरती अजून एक सोफा सेट वगैरे, खुर्च्या वगैरे हो, हो. येतील. हा आणि असं एक या साईडला आडवं येणार. बरोबर. तर फक्त महिलांसाठी स्टेज असतो. हा हे पहिलं स्टेज असणार आहे. तिथनं अशी एक एंट्री असणार आहे, इथून म्हणजे direct तिथनं ramp येऊ येणार शकतात. हा इथून एक रॅम्प असणार आहे. मग त्याच्यानंतर वरची उंची वरती वाढवणार. चालते होतंय चालते. चांगलं. पब्लिकला आव्हान काय करताय सांगा? एक निमंत्रण म्हणजे सगळ्यांनी यावं असं. नाही, एवढाच चांगला कार्यक्रम आहे हा आणि तयारी पण जोरात चालली आहे. आणि तुम्ही पण फार फिरताय, सगळ्यांचे माहिती बघताय, आहे. करताय. हा. कार्यक्रम लय भारी होणार आहे हो सर. नाही, झालं पाहिजे. धनकड होते नक्कीच. आणि पवार कुटुंबियाकडनं सर्वांना निमंत्रण आहे. आणि तुमच्या कुटुंबानं खूप चांगलं उपक्रम घेतलेला आहे. अनेक वर्षे कुस्ती क्षेत्रात काम करतात, पण यावर्षी खूप भव्य दिव्य बक्षीस असणार आहे. त्या बक्षिसाची चर्चा संपूर्ण भारतात चालू आहे, जे की थार आहे, ट्रॅक्टर आहे, आल्टो आहे महिला कुस्तीगरांना, स्कूटी आहे, बुलेट आहे, स्प्लेंडर आहे. त्यामुळं बक्षीस हे आकर्षक असणार आहे. बिलकुल सर. धन्यवाद.